मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचं स्वागत मुंबईकरांनी अगदी धामधुमीत केलेलं आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या दर्शनाने व्हावी या मनोभावेने सर्व भाविक जे आहेत ते सिद्धिविनायक मंदिरामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सिद्धिविनायक मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे। सकाळी पहाटे 2:15 वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिराच्या दर्शनाला सुरुवात झालेली आहे। तेव्हापासूनच सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केलेली आहे आणि सिद्धिविनायक प्रशासनाच्या वतीनं वेगवेगळ्या ठिकाणी या संदर्भात जे आहे ते तयारी करण्यात आलेली आहे आणि भाविकांनी येत असताना वाहनांची पार्किंग त्याचसोबतच सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्या काळजी घ्यावी या संदर्भातल्या सूचना देखील ज्या आहेत ते सिद्धिविनायक प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आत्ता बाप्पाच्या गाभाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये पहाटेपासूनच एकीकडे पाऊस पडतोय तरी देखील भाविकांच्या भक्तीमध्ये आणि उत्साहामध्ये कुठेही कमतरता भासत नाही हे चित्र आपल्याला सध्या सिद्धिविनायक बाप्पाच्या मंदिरामध्ये पाहायला मिळतंय। संपूर्ण मंदिराचा गाभारा जो आहे तो गाभारा देखील सजवण्यात आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। पहाटे 3:15 वाजल्यापासून रात्री 11:30 वाजेपर्यंत दर्शन सुरू राहील असं सिद्धिविनायक प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। परंतु दुपारत असेल किंवा मध्यरात्री असेल यावेळेस अर्धा तास मंदिर बंद राहील असं देखील माहिती जी आहे ती सिद्धिविनायक प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेली आहे। कॅमेरामन खंडू कसबे सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।